भगवते वासुदेवाय। नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं व्यासं शुकं गौरवपदं महन्तं गोविन्दं श्रीशङ्कराचार्यमुदास्य पद्मपालं च हस्तामरकं च शिष्यम् तंत्रोटकं वाक्कृतारमण्याम् अस्मद्गुरुं सन्ततमार्गे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ईश्वरोरात्मेति मूर्तिभेदविभागे व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी श्लोक महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव महाराज की जय। वाह, रचने है धर्मी परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थजी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने हा शक्तिपात मार्गावरचा सत्संग आपला सुरू आहे। गुरु महाराज आपल्या सगळ्यांच्या अंतकणात बसून त्या शक्तीच्या रूपाने सदैव आपल्याला या सत्संगाचा लाभ देत आहेत। तेव्हा आजच्या सत्संगामध्ये आपण मागच्या कालचा घेऊन राहिलेला भाग आहे तो पुढे सांगू। काल आपण असं पाहिलं की सत्संगामध्ये ज्या असंख्य नाना प्रकारच्या क्रियांची गणती नाही, मोजमाप नाही, त्यांचं वर्णन करणं सुद्धा अशक्य आहे। तथापि शास्त्रकारांनी
ठिकठिकाणी ग्रंथांमधून त्याचं केलेलं वर्णन आपण ऐकतो. काल आपण जपाचं स्वरूप पाहत होतो. जप हा एक मंत्रांचा प्रकार आहे आणि आश्चर्य असं हा मंत्र न जपतानाही जपला जातो म्हणजे म्हटला जातो. तो कसा म्हटला, तो कशा प्रकारे तो होतो ते काल आपण पाहिलं. या मंत्राचं वैशिष्ट्य असं आहे की झोपेतही हा मंत्र चालतो. आता वास्तविक जप जो होतो तो आपण जेव्हा जागे असताना होतो तर तो आपण, पण तो हा करण्याचा जप करण्याचा प्रकार नाही आपला. आपल्या साधनेमध्ये ही जी गुरु शक्ती आहे या शक्तीने हा मंत्र चालवला जातो. आणि जेव्हा मंत्र जपण्याची क्रियाशक्ती आपल्या ताब्यात घेते तेव्हा आपलं कर्तृत्व करण्याचं जे मीपण आहे ते निघून जात. एरवी आपण सगळं मी करतो म्हणत असतो, पण हा माझा मीपणा अजपा मंत्राच्या ठिकाणी पूर्ण लुप्त होऊन जातो. अहो आपला मीपणा, माझं कर्तृत्व, माझा पुरुषार्थ, माझा प्रयत्न शक्ती कसा संपवते. आणि शक्ती तो मंत्र आपल्या झोपेतही चालवते. हो, तुम्ही म्हणाल झोपेत ती चालते हे कसं काय मला कळेल, मी तेव्हा तर झोपलेलं असतो. पण झोपेमध्ये जर एखादा दुसरा मनुष्य येऊन आपल्या हाताला किंवा पायाला त्याने कान लावला तर त्याला तो जो मंत्र हृदयामध्ये चालू असतो तो मंत्र त्याला ऐकायला येतो. म्हणजे हाता पायामध्ये सगळ्या अंगामध्ये तो मंत्र जप चाललेला असतो. शक्ती तो करत असतो. एवढं आश्चर्य आहे. म्हणून जपाची जी साधना आहे ते लोक करतात, परंतु आपल्या साधनेमध्ये शक्ती तो जप आपला करून देते. आणि मग तो किती होतो बरं, आता तसं काही मोजणं आहे. म्हणजे प्रत्येक श्वासाला तो मंत्र चालतो. श्वासागणित. आणि असे आपले एका मिनिटाला कितीतरी श्वास होतात. दिवसभर कितीतरी श्वास आपण घेतो आणि रात्रभर तो झोपेमध्ये खूपच घेतो. तेव्हा रात्र आणि दिवस या 24 तासामध्ये कोट्यावधी मंत्रांचा जप होऊन जातो. कल्पना करा, आयुष्यभर जो असा चालत राहिला किती जप होईल. म्हणून जप मंत्र ज्याचा सुरू झालेला आहे तो महात्मा मुक्त महात्मा आहे. जो साधा साधक राहतच नाही कसा. म्हणून ही जी क्रिया आहे अजपाची आपल्या साधनेतली ती फार उत्कृष्ट क्रिया आणि कुठल्याही साधनेमध्ये असली तर आता पुढचा भाग राहिलेला आहे तो पुढे बघ. काल आपण या प्रकारची दर्शनं पाहिली. नाना प्रकारची दर्शन आपल्याला त्या साधनेमध्ये क्रियांच्या माध्यमातून होत असतात. तर काही चमकणारी दर्शनं, विजेची दर्शनं, अग्नी दर्शनं, चंद्र सूर्याची दर्शनं, अशी अनेक प्रकारची दर्शनं तर आहेतच आहेत. बिंदू, कास, स्फटिकमणी, काजवा, अग्निशिखा, दीपशिखा अशी कितीतरी दर्शनं आपण काल पाहिली. त्यांची गणती नाहीये. ताऱ्यांनी भरलेलं आकाश, नील आकाश, धूळ, अंधकार अशी दर्शनं.
तेव्हा या दर्शनांनी साधकाला अत्यंत आनंद होत असतो. आपल्या साधनेमध्ये क्रियांमधून प्रगट होणारं जे दर्शन आहे ते इतकं विरोधीही असतं. आपल्याला इतकं आकर्षण देत होते की ते पाहत असताना आपल्याला त्यावेळेला खूप आनंद होत असतो. दर्शनाची जी क्रिया आहे ती आज्ञाचक्रात आलेली असते. आज्ञाचक्राच्या या सगळ्या क्रिया दर्शनाच्या होतात. आज पुढे आपल्याला ते सांगून राहिले की या दर्शनांमध्ये हे बाकीचे वस्तू प्रकाश वगैरेची दर्शन आहेतच आहेत, परंतु देवदेवतांची दर्शन होतात. ब्रह्मा, विष्णू, महेश, राम, प्रभू रामचंद्र, भगवान श्री कृष्ण, दत्तप्रभू, पांडुरंग, सगळे जेवढे काय देवदेवता असतील त्या देवदेवतांची दर्शन होतात. आज्ञाचक्रात दिसतात, आपल्याला स्पष्ट दिसतात ते आणि अत्यंत तेजस्वी असतात ती दर्शन. नाग, विद्याधर, अप्सरा, किन्नर, गंधर्व याची दर्शन होतात. संन्यासी, ब्रह्मचारी, साधू पुरुष, मुनी होऊन गेलेले मुनी, ऋषी यांची दर्शन होतात. त्यातून शिवलिंगाची दर्शन होतात. प्रतिमांची, मूर्तींची दर्शन होतात. प्रत्यक्ष देहाची दर्शन होतात. तेव्हा किती सांगावं. त्याचप्रमाणे लहान बालकांची दर्शन होतात. कुमारींची दर्शन होतात. छत्र, रथ, दीप, प्रासाद, देव मंदिर, राजगृह, कमळ, नदी, वृक्ष, रत्न, अलंकार, अग्नी, ध्वज, चंदन, शुभ्रवस्त्र, धान्य, मध, कुंकू, किती संगमे अनेक प्रकारचे दर्शन होतात. त्या दर्शनांना गंती नाहीये. अनेक प्रकारचे दर्शन होतात. अर्थात ही शुभ सगळी दर्शन आहे म्हणून आनंद तर वाटतो, पण काही वेळेला अशुभ दर्शन होतं. बरोबर, ही अशुभ दर्शन आपल्या मागच्या जन्माची किंवा या जन्मातली पापकर्माची दर्शन असतात. त्या रूपाने ती प्रगट होतात. कारण ज्या कर्मांचे संस्कार आपल्या चित्तात असतील, शुभ कर्मांचे संस्कार असले तर शुभ दर्शन, अशुभ कर्म जर आपल्यातून झाले असतील, पाप कर्म झालेली असतील तर त्या पाप कर्माची अशुभ दर्शन सुद्धा होतात. आपल्याला शक्ती त्यांना सगळ्यांना बाहेर काढायचं ना त्या संस्कारांना, म्हणून अशुभ दर्शन जर होत असतील तर घाबरू नका असं शास्त्र सांगतं. कारण ती दर्शन शक्ती क्रियांच्या माध्यमातून प्रगट करते. म्हणून त्या दर्शनांना घाबरू नका. पुष्कळ साधक असं सांगत असतात की मला 7 नाव दिसतात, दररोज 7 दिसतात, काय करू मी, मला फार भीती वाटते. कोणी म्हणतं की मला सिंह दिसतो, कोणी म्हणतो वाघ आला. शुभ्र दर्शन होतात की एवढं काय रक्ताचं दर्शन, रक्ताने अंघोळ करतोय मी, असं एकाला दर्शन झालं. आता बघा, रक्त मधले त्याच्यामध्ये आपण पाण्याने स्नान करतो ना, तर तो रक्ताने स्नान करून राहिला. तेव्हा तो स्वाभाविक असल्या प्रकारची ही जी दर्शन आहे ती दर्शन करायचं तो साधं घाबरून जातो. त्यावेळेला पुढे तलावात बुडलेला आहे, नदीत पडलेला आहे, विहिरीत पडलेला आहे, खड्ड्यात पडलेला आहे, बाहेर निघता येत नाही, अशी दर्शन होतात. अशी
जीवनात अनेक प्रसंग आहेत ना, त्या प्रसंगांचे संस्कार चित्तात आहेत ना, म्हणून ते चित्तातले संस्कार काढण्यासाठी तशा प्रकारची दर्शन शक्ती दाखवणार. वर्णन करता ही इतकी दर्शन आहेत. आता ही झाली दर्शन क्रिया. आता शास्त्र असं सांगतो तुम्हाला, दिव्य स्पर्श होतात आपल्याला. साधनेमध्ये दिव्य स्पर्श होतो आणि हा दिव्य स्पर्श अतिशय आनंदजनक असतो. साधी गोष्ट आहे ना, एखादं सुंदर फूल आपल्या हातात घेऊन दिलं तर किती आनंद होतो आपल्याला. किंवा छोटस बाळ आपल्या हातात दिलं, बाळ खेळतो, त्या बाळाकडे पाहून किती आपल्याला आनंद होतो. तेव्हा ही असल्या प्रकारची दर्शन जी आहे, दिव्य दर्शन ही काय असतात ते सांगतात. दिव्य दर्शनांनी त्याच्या चित्तामध्ये प्रकाश, मनामध्ये प्रकाश पडतो. प्रकाशाची दर्शन आहे ती. आणि दर्शन प्रक्रिया ही तर प्रकाशमयच असते, कारण डोळे त्यावेळेला बंद असतात साधकाच्या साधनेमध्ये, आणि ते दर्शन घेतो. कल्पना करा कसं काय त्याला दिसत असेल. साधनेमध्ये बसला असताना आपण डोळे बंद करून बसलेला असतो आणि क्रिया होऊन आलेल्या आहेत, आणि त्या क्रियांमध्ये आपल्याला आज्ञा चक्रवारी दर्शन दिसतात. तेव्हा आपल्या साध्या डोळ्यांना ही दर्शन नाही होत. तेव्हा हे मानावंच लागेल ही शक्ती प्रकाशमान आहे, सूर्यासारखी ही आत्मसूर्याची शक्ती आहे. आणि त्या प्रकाश देणाऱ्या शक्तीनं आपल्याला ती दर्शनं घडवली जातात. बघा, रुद्रामल नावाचा ग्रंथ आहे, तंत्रग्रंथ आहे, रुद्रामल. त्या रुद्रामल ग्रंथाच्या 15व्या पटलामध्ये श्लोक होतो दर्शनाचा. कसा आहे, अनंत ज्ञान लीलया याम भजती, अनंत ज्ञान लीलया याम भजती मुमुक्षुवाः, याम भजती मुमुक्षुवाः, सुप्ता स्वरूपमा मौला पाति, सुप्ता स्वरूपमा मौला पाति, साधकम ईश्वरी, साधकम ईश्वरी. चैतन्य कुंडलिनी शक्ती, चैतन्य कुंडलिनी शक्ती वायवी बल तेजसा, वायवी बल तेजसा, चैतन्य चैतन्य सिद्धि हेतुस्थः ज्ञान मात्रम ददाति सा, चैतन्य सिद्धि हेतुस्था ज्ञान मात्रम ददाति सा, ज्ञान मात्रेण मोक्षः स्यात्, ज्ञान मात्रेण मोक्षः स्यात्, स्यात् वायवी ज्ञानम् आश्रयेत्, स्यात् वायवी ज्ञानम् आश्रयेत्. असं हे रुद्रामल ग्रंथामध्ये ही कुंडलिनी शक्ती आपल्याला जे दिव्य असे स्पर्श देते, दर्शन देते, त्या स्पर्शाने तो साधक आहे त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं, आत्मस्वरूप प्राप्त होतं. असं म्हटलं शेवटी ज्ञान मात्रेण मोक्षः स्यात् वायवी ज्ञानम् आश्रयेत्. तेव्हा अशी ही जी वायू स्वरूप कुंडलिनी शक्ती जी आहे ती त्या साधकाला असा काही दिव्य स्पर्श देते, असं काहीतरी त्याला स्पर्शाने आनंदित करते की त्याला ज्ञानाची दिव्य ज्योत दिसायला लागते. या श्लोकावरचं जे काय करायचं
तेव्हा ही जी लावून असं चाललंय एकच चालू राहिला चालत आहे. मूलाधार नावाचं चक्र आहे आपलं. पहिलं चक्र जे आहे ते मूलाधार चक्र पाठीच्या कण्याच्या शेवटी त्या ठिकाणी नागिणी सारखी ही कुंडलिनी शक्ती गुरु कृपेने जागृत होते आणि ती सुशून्येच्या मार्गामध्ये मूलाधारापासून वर चढायला लागते. ही शक्ती ज्ञानमयी आहे आणि प्रकाश स्वरूप आहे. ही शक्तीच ज्ञानमयी आत्म्याची शक्ती नाही, त्यामुळे ती ज्ञानमयी पण आहे आणि प्रकाश स्वरूप आहे. म्हणून ती आत्म्याकडे जात असताना त्या साधकाला अनेक प्रकारचे स्पर्श देते, दिव्य स्पर्श देते आणि त्या साधकाला त्या आनंदाच्या स्पर्शाने परमाशी सुखाची अनुभूती प्राप्त होते. कारण असला स्पर्श त्याला कधीच मिळालेला नाहीये. स्पर्श हे आपले एक इंद्रिय आहे. हात पाय यांनी आपण स्पर्श जाणवतो, संवेदना जाणतो, परंतु जगातल्या स्पर्शांपेक्षा ही जी स्पर्श शक्ती आता आपल्याला देऊन राहिली आहे ती फार वेगळी आनंदाची आहे. तेव्हा चक्रांचा वेध घेत 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 ती शक्ती ब्रह्मरंध्रामध्ये येते. या आज्ञा चक्राच्या वर ब्रह्मरंध्र छोटस बारीक छिद्र आहे, छिद्र त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. त्या ब्रह्मरंध्रामध्ये ती येते. त्यावेळी ब्रह्मरंध्रामध्ये अतिशय बारीक तसं छिद्र असल्यामुळे तेव्हा ती मध्ये शिरते त्या छिद्रामध्ये. त्यावेळेला जो स्पर्श आहे ब्रह्मरंध्रातला, आणि म्हणून त्याला ब्रह्मरंध्र म्हणजे ब्रह्माचा आनंद देणारं छिद्र असं नाव दिलेले शास्त्रकारांनी. तर त्यावेळेला त्या साधकाला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. ब्रह्मरंध्रामधून ती वर जात असताना तो आनंदाने बेभाव होऊन जातो, इतका आनंद होतो त्याला. उपमा अशी दिलेली आहे की जसा एखाद्या फुललेल्या फुलावर भुंगा जाऊन बसतो मध पिण्यासाठी, आणि तो भुंगा त्या फुलावर बसताना इतका हळूवार बसतो की त्या फुलाची एक सुद्धा पाकळी बिघडत नाही, विसरली जात नाही, शिरळली जात नाही त्याच्या खायला. आणि बरोबर त्यातलं मध ना तो चालतो भुंगा. असे तो ठेवत असतो ना भुंगा खायला घेतली, परंतु तो इतका अलगद बसतो त्या फुलावर, त्याचे पाय इतके अलगद बसतात त्याच्यावर. त्याप्रमाणे ही स्पर्श देणारी शक्ती आहे आपल्याला. इतके अलगद स्पर्श देते ती, आनंदाचा खूप अनुभव होतो आपल्याला. तेव्हा मृदू आणि कोमल दिव्य स्पर्श साधकाला अनुभव होतो. आता पुढचा आणखी एक अनुभव त्याने दिलेला आहे. त्या ब्रह्मरंध्रामधून तर ते छिद्रेला त्या छिद्रावरतीवर गेली की तो रस्ता मोकळा होतो, आणि तो रस्ता मोकळा झाला की सहस्रार चक्री 1000 पाकळ्यांचा, या 1000 पाकळ्याच्या चक्रामध्ये इथं भगवान शिव राहतात. इथून अमृत स्रोत, या अमृताचा स्रोत म्हणजे पाझर ब्रह्मरंध्रातून खाली येतो.
आणि आपल्या मुखामध्ये येत होतो. वास्तविक एरवी सुद्धा तो सरवत असतो, परंतु या उष्णतेने जशाग्नीने तो जळून जातो, तो अमृताचा पाझर. परंतु शक्ती जेव्हा त्याला मार्ग करून देते, त्यावेळेला गळ्यात आल्याबरोबर आपली ही जी जीभ आहे ना, ती उलटी होते. आणि जी पडजीभ आहे ना, आणखी छोटीशी जीव असते का, त्याला पडजीभ म्हणतात. त्या पडजीबीला ती वर ढकलते आणि तिच्या मधून ती त्या टाळूमध्ये वर जाते घशात. जी गड आपली, आणि त्या जिभेला मग तो अमृताचा स्वाद मिळतो, चव मिळते. ही जी क्रिया होते, ती जी गुण अशी जीवर जाते आणि तिला जो स्वाद मिळून द्यायला अमृताचा, त्यामुळे सगळं शरीर आपलं अमृताचं तेजाने चकचकीत होऊन जातं. किती म्हातारा मनुष्य असू दे, त्याच्या अंगावर तेज दिसते. म्हातारपण नष्ट करून टाकते ती. हा जो प्रकार आहे, हिला खेचरी मुद्रा म्हणतात. आणि ही खेचरी मुद्रा लावण्यासाठी आपले सद्गुरू गोविंद महाराज होशंगाबादला गेले होते. तिथं लोकनाथ महाराजांचा सत्संग घडला त्यांना. ही जी खेचरी मुद्रा, हे जे योगी लोक असतात, ते जिभेला ताणून 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 आणि हे खाली या ज्या नसा असतात त्या कापून काढतात. घासून 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 त्या नसा तोडतात आणि लांबते ती जीभ, आणि मग तिला ती उलट करून बरंच पितात. पण ही करण्याची क्रिया फार अवघड आहे, दुःखदायक आहे. एखाद्या वेळेला या क्रियेमधून भरतीच जर नसतो गेली तर कायमचा रोग भरून जातो. परंतु शक्ती तसं होऊ देत नाही. शक्ती बरोबर त्या जिभेला तितका ताण मिळून बरोबर वाकून, आणि तो ब्रह्मरंग राहता किंवा त्यातून परत येणारा सहस्रारातला जो अमृताचा स्राव आहे तो साधता येतो. आणि ज्या साधकाला ही खेचरी मुद्रा साध्य झाली, त्याच्या शरीरातले सगळे रोग नष्ट होऊन जातात. मग तुमचा एड्सचा रोग असो, बर्ड फ्लूचा रोग असो, ज्या रोगांवर राहून आता औषध नाहीये, असले भयानक रोग आता निर्माण होऊन राहिलेले, किंवा कोणते रोग असो, त्या अमृताच्या पुढे कुठल्याही रोगाचा प्रभाव पडत नाही. म्हणून साधकांना शक्ती खेचरी मुद्रा लावून देते. असेच एक साधक मला भेटले होते इंदोरला. तो बिचारा आता कुठे काही पत्ताच नाही. त्याला त्या इंदूरच्या सभेमध्ये त्याला बाहेर गेलो आम्ही, आणि तिथे त्याला खेचरी मुद्रा लागली. खेचरी मुद्रा लागल्यानंतर मग तुला विचारायचं त्याला, तो त्या रसामध्ये जीव असतो. त्याला किती तुम्ही हलवा उठे तरी असो. तात्पर्य हे की खेचरी नावाची मुद्रा ही आपल्या साधनेमध्ये ही शक्ती लावून देते त्या साधकाला, आणि तो सहस्रारामध्ये असलेला अमृताचा धरा प्रवाह ब्रह्मरंध्रातून खाली आणून त्या साधकाला त्याचा स्वाद देते, चव देते. त्यानंतर आता पुढे म्हणतात दिव्य रस आहेत वेगळ्या प्रकारचे. आता आपल्या जेवणामध्ये रस असतात बघा, कटू, आम्ल, मधुर
तिक्त, लवण अशा प्रकारचे रस आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. षड रस असतात, हे 6 रस बरं का. 6 रस तर आपल्या जीवनामध्ये दररोज असू शकत नाही, पण 2-3 रस तरी आपण प्रत्येक जीवनामध्ये घेतोच. तिखट रस तर असतो, तिक्त म्हणतात त्याला. शांत असतो, आंबट आता या दिवसामध्ये गोड लागतो म्हणून आम्ल रस असतो, मधुर म्हणजे साखर असते. तेव्हा हे जे षड्रस आहेत हे आपल्याला जीवनामधून सुद्धा प्राप्त होतात. परंतु कुंडलिनी शक्ती जी आहे ती हे षड्रस तर देते तुम्हाला चाखायला, पण त्यांचे परिणाम कधी पाहिले का तुम्ही? बघा की काय परिणाम घडवते. याज्ञवल्क्य ऋषींनी त्यांची जी संहिता आहे तिच्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे बर का. हा जो खारट रस आहे ना, खारट क्षार मिठाचा, याने शरीरातील रोग नष्ट होतात. आता आपण मीठ खायला लागलो तर रोग नष्ट होतील का? आणि खातो का आपण मीठ, टाकतो का जेवणामध्ये, पण या मिठाने कुठे आपले रोग नाहीसे होतात. परंतु शक्तीने जो तुम्हाला स्वाद दिलेला आहे खारट, तो काही हे मीठ खाऊन दिलेला नाहीये, तो शक्तीने दिलेला रस आहे आणि म्हणून तो दिव्य रस असतो. तेव्हा ह्या दिव्य रसाची चव घेतली रे घेतली खारट रसाची की त्याच्या शरीरातले रोग नष्ट होतात, असं याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात बरं. नंतर म्हणतात आम्ल रस म्हणजे आंबट, लिंबू वगैरे घेणा रस, या आम्ल रसाने शरीराची कातडी चकचकीत होते. थोडाफार प्रमाणामध्ये आपल्या आंबट रसाने होते असे आपण हे जे रस आहे, परंतु तो जो कुंडलिनीने दिलेला आम्ल रसाचा स्पर्श आहे त्यामुळे त्या साधकाची कातडी जी काळी पडली चालली, काय तिला काय डाग पडले, काय नाना होते, तर ती कातडीचे रोग नष्ट करते आम्ल रसाने. त्याचे केस पिकत नाही, त्याला दुसरे काळा काय पण निघाले ते डोक्याला लावतात, ते त्याला म्हशी फेरत त्याचे केस पिकत नाही, म्हणजे काळे कोकणीत केस राहतात ते आम्ल रसाने. मधुर रस जो गोड, मधुर रसाच्या प्राशनाने त्याला शास्त्रज्ञानाचा प्रकाश मिळतो. बघा, शक्ती जेव्हा त्याला गोड रस खाऊ घालते, गोड रसाचा स्वाद देते, त्यावेळेला त्या माणसाची बुद्धी किती कमजोर राहू द्या, त्याला शास्त्रज्ञान प्रकाशित होतं. म्हणजे कुठलाही ग्रंथ घेतला त्याने तो त्याला त्या ग्रंथाचं ज्ञान चटकन अवलंबून प्राप्त होत. म्हणजे ज्ञान प्रकाश देणारी ही मधुर रसाची स्पर्श शक्ती आहे. तेव्हा मधुर रसाने त्याला ज्ञान प्रकाश मिळतो. आता तुपाचा वासे प्रत्यक्ष तिथं नाहीच आहे, आपण साधनेमध्ये तूप खातो का, पण ज्या वेळेला तुपाचा स्पर्श ती देते तुम्हाला असं वाटतं की मी आता तूप खाऊन राहिलेले. आता तुम्ही गाईचं खाता का म्हशीचं खाता ते सांगितलं ते, पण तुपाचा वास येत होता त्या साधकाला. आता त्याची शक्ती कुठून आणते बाबा? जेव्हा तुपाचा स्पर्श ती देते त्यावेळेला काय होतं माहिती का, तुपाच्या स्वादाचे रसायन झाल्यास साधकाला अमृत सिद्धी म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. अमृत सिद्धी म्हणजे मोक्ष प्राप्त करून देते.
बघा बा, एखाद्या वेळेला तुम्हाला तुपाचा स्वाद दिला, मोक्षाची प्राप्ती होऊन जाईल. काय ती वाटेल ती करू शकते शक्ती. तेव्हा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही विषयांचा दिव्य अनुभव साधनेत आपोआप होतो. आपोआप. इतर वेळेला आपल्याला डोळे उघडावे लागतात तेव्हा रूप दिसेल, कानांनी शब्द ऐकता येतील, जिभेने रस चाखू येतो. परंतु हे पाचही रस जे आहे इंद्रियांचे, ते रस आपोआप आपल्याला साधनेच्या त्या क्रियांमध्ये ती शक्ती आणून देते. साखरे, ऐकले शब्द, घे रे तू वास, नाना प्रकारचे हे पाचही जे विषयांचे गंध आहेत, रस आहेत, ती त्या साधकाला प्राप्त करून देते. तेव्हा ह्या दिव्य रसांची प्राप्ती शक्ती करून देते. किती किती प्रकार झाले, क्रियांचे किती प्रकार झाले, मोजले का तुम्ही कधी? काय मोजणार आपण? आता पुढचा जो विषय आहे तो आज संपला पाहिजे. आज संपला नाही तो विषय आता उद्या घेऊ आपण. फार महत्वाचा आहे तो, आणि तो आहे आपल्याला प्राप्त झालेल्या ह्या ज्या अनुभूती आहेत शक्तिपाताने, त्या गुप्त ठेवल्या पाहिजेत. आणि त्या गुप्त का ठेवायच्या त्याच्या संबंधीचा विचार आपण उद्या करू. आजच्या सत्संगाची वेळ संपलेली असल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.